हॅलो 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 आवाज येतो काय हो मला खरं सांगा मी या माणसाला काय बोललो होतो काय खरं सांगा नाही ना मी ह्याला काय बोललो होतो तरी काय आता बोलल्याच्या नंतर म्हणणार मी ताजा बोलतो छोटा समज की कंदे पियल तो कान में मुतने लगा आता ह्या माणसाला करायचं काय ते म्हणा अरे सुशांत दादा अरे अजून बच्चा आहेस लुपूक झोपूक त्याचं काय आहे ते आणि तुमच्या बाबाला नाही जमलं ते आता तुला नाही जमणार बाबा तू आता करणार काय एवढी चांगली पारी विजय गोळेकरांनी केल्याच्या नंतर तुला जमणार आहे काय शिव्या दिल्याशिवाय पर्याय नाही आणि तू लागला आपला मला काय पण हवं बुवा आधी तुझी धुवा त्याची मेलाच करणार बाऱ्या अरे दत्ताबुवांचा आदर्श ठेवून म्हणतो मी दत्ताबुवांचा मुलगा आहे दत्ताबुवांचा हे सांगायला का लागतं मला काय माहिती कोणाचा आहेस तो बरोबर ना काय आम्ही वल्लभचं नाव सांगायचं मी त्या गुरुंचा चेला आहे हे ठीक आहे मी दत्ताबुवांचा मुलगा आहे आता मला काय माहिती दत्ताबुवांचा आहे तो तर तत्वांना माहिती बरोबर आता कुणाला बोलणार आहे त्या आईला माहिती असतं बघा पुन्हा मी तुमच्या महिलांकडे येतो अंधश्रद्धा म्हणून आपण म्हणतो अंधश्रद्धा 5वीला पुजलेली आहे मुलाचा बाप कोण आहे हे खरं फक्त आईच सांगू शकते तसं दत्ताबुवा म्हणायचे आणि सुशांत आता म्हणून गेले की मी दत्ताबुवांचा मुलगा हे फक्त आणि फक्त आईलाच माहिती असतं म्हणून आई श्रेष्ठ आहे कुणाचा मुलगा आहे हे फक्त आईच ओढ दाखवू शकते हे तुम्हाला जमणार नाही आधी माया श्रेष्ठ आहे का वाक्यात सांगितली बरोबर ना आता बघा मी काय तुम्हाला काय तू तसा माझ्यापेक्षा काही वर्षाला लहान आहेस मी मगाशी म्हटलं होतं मला तुम्ही बोलायला करू नका मला चांगली पारी करू दे इकडे काय म्हणतात मृत्यूसारखी दोघांसाठीला असा काय म्हणतो मृत्यूसारखा पडवी नंतर तुमचं आयुष्य घडवी कोणाचं माझं आणि हा घडवणार अरे तेवढ्या कालपर्यंत तुला तेवढा करून पुढत होतास आणि हा माझं आयुष्य घडवणार मी विचार करतोय कुठल्या क्षेत्रात हा आयुष्य माझं घडवणार ना शक्ती तुला माझ्या बरोबर तू बरोबर करू शकत राहिला विषय उद्धव धंद्यात ना तो तू माझ्या बरोबर करू शकत नाही तू माझं आयुष्य घडवणार नेमकं म्हणजे काय आणि बडवणार म्हणजे काय चल ये रे कधी तो कुठल्या पण क्षेत्रात ये चल ओपन चॅलेंज तुला अरे असं नाही बोलायचं पडवायचं काय तुला असा पडवील ना आयुष्यात पाठीमागे एकदा झालं होतं मंडळापर्यंत गेला होता विषय तेव्हा बडवलंच नाही नुसता हा रडत होता त्यामुळे बघ मी तुला अजून माझ्या मित्राचा सल्ला देतो चांगली बारी कर तुझं भवितव्य उज्ज्वल आहे ज्या दिवशी विजय गोळेकर अरे बुवा अरे एकदा पण म्हटलं नाही अहो सुशांत बुवा अशा भाषेनं बारी सुरुवात केली चांगला म्हटलं तुला परवा याला म्हटलं मी बघ पार्टी झाल्या अशा बाऱ्या नको आमची पर्सनल गोष्टी पार्टी झाल्या अशा बाऱ्या नको आपण चांगल्या बाऱ्या करू शेवटी हे घाणीतच तोंड घालणार याला किती चांगलं सांग अरे दत्ताबुवा वरून ना रडत असतील की हे कार्त कधी सुधारणार म्हणून बरोबर ना सुशांत बुवा जरा मजा मस्तीमध्ये बारी करत असताना आपण काय बोलतोय तुम्हाला म्हणलं मृदुंगासारखं पडवी आम्ही दोघं मृदुंगासारखं अरे खाते पिते घरचे आहो तुझ्यासारखं नाही बरं आधी एक कर काम माझं दत्ताबुवा गेले निघून चांगला माणूस पान खाणारा माणूस पण आवाज काय बोलणं काय कुठल्या शायराला शब्दांत व्हायचे नाही आणि हे ह्याला बडवीन त्याला बडवीन काय ते घरात आधी पडव आणि मग बाहेर ये तुला बाहेरची दुनिया माहिती नाही त्यामुळे बघ मी मार्मिक बोलतो आणि पहिलं एक काम कर
जशी ती तुझ्या शाखी शाखा होती, स्वतःची शाखा, तशी स्वतःची वाडीतली शाखा चांगली तयार कर आणि मग बारी नाही ती सुद्धा आता तुझी पार्सल यायला सुरुवात केली, बरोबर ना हो? आता दुसऱ्या इकडच्या शाखा नाही तरी विजय गोळे बरोबर कार्यक्रम करायचे. तुम्हाला जमतच नाही, दुसऱ्या शिव्या दिल्याशिवाय जमणारच नाही, तर तुम्ही करणारच काय दुसरं? त्यामुळे सुशांत बुवा बारी करत असताना फक्त एकट्यानं टेंबीच्या डेटा पडून बोलून 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 समोरच्याला हैराण करायचं आणि बारी काढली म्हणून टेंबा मिरवायचा, हे सगळं सोडून द्या. वादन, गायन, मुलांचं नृत्य, नशीब या मंडळानं इथल्या आमच्या आयोजकांनी लाईट आणि साऊंड स्वतःचा दिला. आम्ही साऊंडवाल्यांचे पण आभार आणि आयोजकांचे पण आभार मानतो. हे सगळं मी स्वतःच ज्यावेळेस करेन. पालीला कार्यक्रम आहे त्यांचा माझा 15 तारखेला, अजून मला काय ऍडव्हान्स नाही आलाय, पण आम्ही शब्द दिला की करू कार्यक्रम म्हणून. पालीच्या नाक्यात कुंडळी समाजाचा जिथं गणपती आहे तिथं कार्यक्रम कदाचित 15 तारखेला बुवांचा माझा होतोय, सगळ्यांनी या. त्यावेळेस बुवा मी मगाशी म्हटलं तुला तेच, आता तुम्ही सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, मगाशी म्हटलं की मी एकही आगाऊ वाक्य बोलणार नाही आजच्या बारीला, नक्की नाही. पण तुमची आजची बारी दुसरी बारी कशी होती ती बघणार आणि बारीतल्या बारीला जे काय धुमधडाका खालेल ना, आणखीन 10 वर्ष तुम्हाला बारी विसरणार नाही. हा आज दिलेला तुम्हाला शब्द. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता माझी मुलं बघा, अरे एवढी मोठी मुलं असून पण चुकतात. आता तू चुकतोस म्हणजे नेमकं करणं कमी आणि बोलणं जास्त आहे. त्यामुळे सुशांत बुवा आजची बारी दुसरी बारी आता करतोय ती सगळ्या बाजूला तुला न अपशब्द न वापरता बारीचा धमाका कसा देऊ देतो उडवून. शाहीर शाहीर बादशाह हमीरंगबाजी करणारी माणसं अरे आहोतच आहोतच. ते तुला जमत नाही, त्याला मी काय करू? आणि काय मगाशी गवळणीपासून बारी सुरू केली. मी माझी बारी इथं अनेक शाहीर वर्ग आहे. मी प्रश्नाची प्रत आणि पास बघितल्याच्या नंतर माझी खरी बारी चालू होते. हे गवळणीपासून म्हणजे पहिला काय केलं मग काय तमाशा चालवला काय होता तो? अरे शक्ती तुला जपत असताना प्रश्नाची प्रत आणि पास बघितल्याच्या नंतरच बारीला सुरुवात होते आणि तुम्ही म्हणताय गवळणीपासून बारी सुरू. मग पहिला काय केलं तमाशा? हा सुशांत बुवा. आणि काय म्हणाला महाराज अरे तुझ्या बापाला पण जमलं नाही ते, कारण मी नमन कलावंत आहे. या नमन कलावंत त्यावेळेस आता पण आमच्या वाडीत दुसऱ्या वाडीचं नमन चालू आहे आणि आम्ही नाच या क्षेत्राकडे वळलो, कारण त्या टायमाला आमचं मंडप डेकोरेटर्स असल्यामुळे आमचं खूप सीझन चालू असतं आणि ते सुशांतला पण माहिती आहे. आणि त्यामुळे आपल्याला ते त्यावेळेस नमन करणं जमणारच नाही, कारण त्यावेळेस सीझन चालू असतं आमचं जोरात. आणि आताही आम्ही मंडप डेकोरेशनची कामं करून आम्ही या डेकोरेशनची परवाच कामं संपले. त्या फावड्या वेळात आम्ही हा काम करणारी माणसं आहोत. आम्ही काय तुमचा आता तर तुम्हीच बघा तुमच्या विषयावर काय बोलायचं ते. ठीक आहे, मुलं एवढे कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. सुरुवात करूया. बघा मला काय जास्त बोलणं करून लोकांना मी कसा मोठा हे दाखवण्याची गरज नाही. लोक सुनते, लोकांना कळतंय नेमकं ह्या शाहिरांमधला त्या शाहिरीमधला फरक काय मी सांगण्याची गरज नाहीये. सुरुवात करतोय महाराज. मी मुलं सुद्धा बघा या ठिकाणी छोटी छोटी मुलं आहे, संच घेऊन आलोय. कशी नाच कसा असला पाहिजे त्याचं जिवंत उदाहरण म्हणून या ठिकाणी एक झलक होते मुलांची. ऐका बघा. धन्यवाद. 1 2 3 स्टार्ट.
महेश साहेबांकडून पुन्हा या मुलांच्या उत्कृष्ट वेशभूषेसाठी आणि मुलांच्या डान्ससाठी 500 रुपयाचं बक्षीस आणले. जोरदार टाळ्या वाले. धन्यवाद. संपूर्ण कुटुंबांकडून हे बक्षीस आलेलं आहे. सुशांत भाऊ बघा, काही बोलायची गरज नाही आहे मला. तुम्ही फक्त चिडवण्याचं काम करा. मी हसून सोडून देतो आणि मी घेतलंच नाही तर रागवण्याचा काही प्रश्नच नाही. त्याबरोबर ना त्यामुळे तुम्ही या ठिकाणी काही बोलू नका, काही बोला, मी ऐकतोय. पण परतफेड मात्र काहीतरी नक्की होणार. सुशांत बुवा, तुम्ही फक्त बोलत जा, मी ऐकत जातो. या ठिकाणी संतोष सोनू भुवार गाव
संतोष सोनू भुवड गाव वागड यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस या कार्यक्रमासाठी आलेलं आहे. जबरदस्त उत्कृष्ट रंगबाजी आणि उत्कृष्ट गायनासाठी हे बक्षीस आलेलं आहे. वरदान देवी नृत्य कलापदा कडवई किंजरवाडी खूप खूप ऋणी आहे. आता ह्याच्यात काय आहे माझ्या बोलण्यात माया भगिनी तुम्ही थांबा, मी तुम्हाला आणखी काय काय गोष्ट देऊन जातो आणि मी शक्तीची बाजू मांडणार आहे. यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि सुशांत बुवा मी तुम्हाला बारी होईपर्यंत इथं बारी होईपर्यंत तुम्हाला चान्स देतो. तुम्ही या आणि मृदुंगासारखं आम्हाला पाडवा. जरा बारी होईपर्यंत जर तुमच्यात जर हिंमत असेल, हिंमत, कारण तुमची किंमत मला कळलेली. तुम्ही कुठपर्यंत उड्या मारू शकता, तुम्ही डबल मिनिंग बोलू शकता, तुम्ही बुवांना चिडवण्याचं काम करू शकता. तुम्ही प्रश्नाचं उत्तर कधी आयुष्यात तुम्ही आमचं दिलंच नाही. तुमचं प्रश्न आम्ही फोडलेले, तुम्ही तर दिलेच नाही. उतार झाला तुमच्यावर प्रश्न आणि तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर अजिबात एकदम म्हणजे काहीच त्याला मिळतो तो विषयच नाही, एकदम चुकीचा आहे. तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर अजिबात मिळतं तुमचं नाहीये. आणि जर मिळतं तुमचं तुम्हाला खात्री असेल, आमचा ग्रंथ तुमचा ग्रंथ भिडून जाऊ दे, लोकांना कळू दे, होऊ दे हारजीत. तयारी असेल तर तुम्ही बोवाय शास्त्रावर बोलावूया, कारण लोकांना आता ते अश्लील नाही आवडत. किती त्याच विषयावर बोलणार, बरोबर ना? त्याच विषयावर किती बोलणार? तुला ते मला ते सगळ्यांना माहिती आहे किती बोलणार त्याच्यावर. हा विषय प्रश्न उत्तराचा मी बारे असे बरे येऊन तुम्ही मला पटवून दाखवायचं एक, नाहीतर प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला पटवून दाखवायचं दोन. या दोन गोष्टीसाठी बारीक कधी पण या आणि हा माझं चॅलेंज स्वीकारा. संपला विषय, झाला रंगबाजीचा विषय. तुमची मोठी मुलं असून सुद्धा चुकतात, बरोबर राव? आणि मग तुम्ही ह्याला रंगबाजी काय करणार? मंडळाने दिलेला लाईट आणि साऊंड म्हणून तुम्ही बारी करा, नाहीतर काय नशीब त्यांचं की आम्हालाही त्यांची साथ लागली. साऊंड तर उत्तमच आहे, धन्यवाद. आणि या ठिकाणी कसं झालंय सुशांत बुवांचं की बेडूक असतो, बेडूक बघा डबका असतो, ते त्या बेडकाला असं वाटतं की मी समुद्रात पोहतोय. अरे पण मला ते डबका आहे, समुद्र खूप मोठा आहे, तुला दुनिया अजून बघायची. आणि त्याचं फक्त पाठीमागं पाणी लागलं की डराव तसंच सुशांत बुवांचं आहे. आता ते येऊन फक्त बोलवच्चन करणार. सामाजिक ज्ञान जर दिले सुशांत बुवा ज्ञानी, सामाजिक क्षेत्रावर बोलले सुशांत बुवा ज्ञानी, सुशांत बुवांना दत्ता बुवांनी काहीतरी देऊन गेले असं म्हणे. आणि जर तुम्ही वाकड्यातच बोलणार असाल, तेही सांगतो मी स्त्री आहे त्या विषयानं बोला, तुम्ही पुरुष आहात त्या विषयानं बोला. गवळणीचा आशय विषय कायही त्या गवळणीला अर्थ नाही तुमचा. असं असताना या ठिकाणी गंभीर विषयाकडे वळतोय. ऐका एका फिरवलं सुशांत बुवा कसं झालंय बघा तुमचं. मी बोललो मगाशी बोललोय, असतील बोलणार नाही, पण बुवाला काहीतरी मला सांगून जायचं. तर बुवा ऐका, एक बेडकाची कहाणी, बेडूक त्याच्यात फक्त एक तुम्हाला गोष्ट सांगतो आणि पुढे वळते पुढच्या बाजूकडे. ऐका.
याचं करायचं काय, ओरडणं आता याचं थांबायचं नाही, असाच हा बेडूक आहे. कारण पेडकही अशीच आहे. आणि या ठिकाणी सुशांत बुवा प्रश्न उत्तर तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर साफ चुकीचं आहे. तुम्हाला मी दिलेल्या प्रश्नाचं, तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी कमीत कमी 4 वेळा दिलेली आहे. ती सुद्धा ग्रंथ आधार आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या ग्रंथामध्ये असू शकतं हे नाकारता येत नाहीये. परंतु प्रदक्षिणा 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 म्हणून तुम्हाला आम्ही उत्तर दिली ती मान्य नाहीये. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर कसं असलं पाहिजे त्याची खाली टिप्पणी लिहा की हे उत्तर ह्या ग्रंथातलं उत्तर अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे, तर ते शोधायला मजा जाईल. असा जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर कोणी विचारलं, प्रश्न विचारला की सुशांत गराटे नावाचा माणूस कुठे राहतो, जर सुशांत गराटेचा पालीचा असू शकतो तर सुशांत गराटे चिपळूणचा पण असू शकतो. माझा म्हणण्याचा उद्देश लक्षात घ्या. तशा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कशा पद्धतीचं पाहिजे, कुठचा पाहिजे माणूस, कोणत्या ग्रंथातला विषय पाहिजे, तुम्हाला 4 प्रश्नाचे उत्तर, 4 पद्धतीची प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ग्रंथातलीच दिलेली आहे. ती तुम्ही मान्य करत नाही, म्हटल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रश्नाची बाजू अजून सोडवा, जेणेकरून शक्ती तुऱ्यामध्ये अभ्यास करायला सोपा जाईल. धन्यवाद. आता मगाशी तुम्ही विचारलं की यमुना तीरी म्हणजे नदीचा विषय. महाराज, नदीला भगवंताचा स्पर्श झाल्याच्या नंतर नदी म्हणजे भगवंताच्या दर्शनासाठी नदी व्याकुळ होती, हे त्रिवार सत्य. त्यामुळे मग भगवंताला गोकुळामध्ये घेऊन जात असताना नदीनं आपला रस्ता करून दिला. आणि जर कालिया मर्दन हा विषय जर करायचा असेल तर सुद्धा कालिया मर्दनाचं विष या नदीतून बाजूला व्हावं म्हणून कृष्ण नदीमध्ये उडी मारलेली आहे. असं तुमचा तो विषयाचा आशय आहे. आता मी तुम्हाला माझ्या पुढच्या बारीच्या विषयासाठी आशय घेऊन सांगतो. पत्नीचा पतीला प्रश्न, पत्नीचा पतीला प्रश्न. आपण लग्न करतो, एक स्त्री एक पुरुषाचं लग्न होतं. त्याच्यामध्ये स्त्री एक अशी आहे, स्त्रीमध्ये स्त्री शक्ती अशी आहे की ती म्हणते, ए पती परमेश्वरा, मी म्हणते म्हणजे पती म्हणते, देह माझा आहे हळद तुझ्या नावाची, हात माझा आहे मेहंदी तुझ्या नावाची, कपाळ माझा आहे इंदिया तुझ्या नावाची, भांग माझा आहे सिंदूर तुझ्या नावाचा, नाक माझा आहे नथ तुझ्या नावाची, गळा माझा आहे मंगळसूत्र तुझ्या नावाचं, मनगट माझा आहे आंगड्या मात्र तुझ्या नावाच्या, पाय माझे आहे जोडी मात्र तुझ्या नावाची. वडीलधाऱ्याच्या ज्यावेळेस नमस्कार करते, म्हणजे आपण नमस्कार करतो महिला वर्ग, तो सुद्धा पुरुष वडीलधारी लोक आशीर्वाद देतात, ते सुद्धा अखंड सौभाग्यवती भव, तो सुद्धा आशीर्वाद पुरुषांसाठी. मग सुशांत बुवा, त्या बायकोसाठी तुमच्याकडे काय आहे तेवढं मला सांगायचं, तुम्ही काय करताय तेवढं सांगा. हे आदिमायेचं तुमचं आमचं भांडण आहे, आपण भांडत म्हणतोय ना, मग ते तुमच्याकडे काय तेवढं मला सांगा. या ठिकाणी पुढचा विषय घेतोय, मुलं ठेवा. पहिल्या सुशांत बुवा एवढं मला करायची गरज नव्हती. बुवाना ध्यानी मनी स्वप्नी मीच दिसतोय, तर ते विजय बुवा त्याला माहिती आहे ह्या माणसाचं काचेचं घर आहे, ह्याने थांबला गेला तर माझं नुकसान जास्त होऊ शकतं. याचं काय महाराज, म्हणून ह्या लोककलेमध्ये नवके शाहीर बघायला मिळतात, जुनेदांची शाहीर आता येत नाही. त्याचं कारण, एकमेव कारण, मी व्यावसायिक आहे, त्यामुळे जर मला जर सुशांत बोलणार जास्त तर बदनामी त्याच्यापेक्षा माझी जास्त होणार. कारण मोठ्या माणसाला बोललेलं, छोट्या माणसाला बोललेलं ते लोक मनावर पटकन घेतात. आणि मी जर त्याला आणखी बोलायला लागलो तर लोक काय म्हणतील, तो तसा आहे, तो तुम्ही कशाला त्याच्या नावाला लागता. त्याच्यामुळे बरोबर की नाही, त्याच्यामुळे मी विषय सोडून देतो. सुशांत बुवा 15 तारखेच्या कार्यक्रमाला पण
तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या पण. आणि या वारीला येताना 2-4 माझ्या नावावर गाणी, 2-4 अशी मला आणखी काहीतरी लागत गाणी अशी तुम्ही पाठांतर करून या आणि बोलून जा की तुमची तरी हौस मौज पूर्ण करून घ्या. धन्यवाद. या ठिकाणी काय म्हणतो बघा, आपण जे तरुण पिढी आहे, आई बाप गावाला आहे, तरुण पोरं मुंबईत आहे आणि काही तरुण मुलं जे ते इथं व्यवसाय करतात. जे व्यवसाय करतात त्याला माझ्याकडून सॅल्यूट. कारण कोकण जर टिकवायचं असेल तर इथल्या मुलींनी व्यवसायाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मुंबईचे जाणारी लोक आहेत मुंबईत, त्यांना एक विनंती आहे की आपली जमीन इथं राहिली पाहिजे, ती विकू नका. ती जमीन विकून दादा 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 इथली जमीन न विकता इथल्या तरुण पिढीनं आपण कोकण हे समृद्ध करण्यासाठी पुढे या. कारण जर आताही इथली भूमी जर तुम्ही भूमिहीन झालात तर पुन्हा आयुष्यात इथला व्यवसाय कधी उभा राहणार नाही. म्हणून आमच्या आयोजकांकडे बघा, त्यांनी एवढ्या राष्ट्रांमध्ये एवढ्या देशांमध्ये फिरून सुद्धा ते अजून आपल्या जमिनीत आहे, याचा अभिमान आहे. म्हणून काय म्हणतो ह्या गाण्यातून ऐका ऐका. उपयोग शिकून कसं राहील कोकण टिकून. आई केला उपयोग शिकून कसं राहील कोकण टिकून. आई बाप ठेवतोस गावाला जातोस जमिनीतून. आई बाप ठेवतोस गावाला जातोस जमिनीतून. आई बाप ठेवतोस गावाला
हा जो प्रांत आहे परशुरामाची भूमी आहे. हा परप्रांतीयाने बरोबर घेतलेला आहे. उद्धव धंद्याची हीच वेळ आहे. त्यांना परफेक्ट कळलंय की ही सुपीक जमीन आहे, इथं समुद्र किनारा जवळ आहे, इथं उद्धव धंद्याची हीच खरी वेळ आहे. म्हणून परप्रांतीय ह्या साईडला आलेले आहे आणि आपला जी मुलं आहे ती 10 आणि 15 हजारासाठी गावच्या जमिनी विकून विरार, दिवा, नालासोपारा इकडे जाऊन राहत आहे. आई वडील गावाला आहे. आई वडिलांनी कष्टाला तुम्हाला शिकवलं. कशासाठी? आई वडिलांना तुम्ही हताशपणे आधार व्हाल म्हणून, इथंच काहीतरी कराल म्हणून. परंतु असं न करता तुम्ही ही सगळी परप्रांतीयांची मूळ जीव जमीन ताब्यात देऊन आपण मात्र मुंबईत जाता, हे मात्र योग्य नाही. म्हणून काय म्हणतो ऐका, अजून काही वेळ गेलेली नाहीये. जर इथल्या मुलांच्या नावावर सातबारात नसेल तर तेव्हा काय कराल तुम्ही? इथल्या जमिनी जपा, इथला उद्योगधंदा वाढवा, इथले पर्यटक वाढले पाहिजे आणि इथला तरुण खूप समृद्ध झाला पाहिजे. या इथल्या निसर्गानं आंब्या फणसाच्या झाडातून आपल्याला भरपूर उत्पन्न मिळतंय, तसेच खैराच्या झाडातून भरपूर उत्पन्न मिळते. अनेक वनस्पती ह्या औषधी आहे. हा निसर्ग परशुरामाने दिलेली देण आहे. हे इथल्या तरुण वर्गाने ओळखलं पाहिजे आणि इथं उद्योगधंदा करून आपला उदरनिर्वाह इथं भागवला पाहिजे. म्हणून काय म्हणतो ऐका, I